नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या खरबूज प्लॉटला आज 58 दिवस पूर्ण झालेत आणि त्यानंतर खरबूजची कंडिशन बघू शकता तुम्ही कशी आहे. एकदम हिरवागार, क्वालिटी, हिरवापाना टिकू नये, वेली पण चालू आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं त्यात रोगराई नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढं पाण्याचं मॅनेजमेंट हे सांभाळणं खूप गरजेचं आहे सगळ्या शेतकऱ्यांना. जर पाणी कमी जास्त झालं तर फळं लवकर मॅच्युअर होतात किंवा पाणी म्हणजे जास्त झालं तर मग विल्टिंगचा प्रॉब्लेम पण सुरू होतो. ह्या सगळ्या काळजी आपण शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. आपल्या जमिनीचा पोत बघून आपण पाणी द्यायला पाहिजे. भलंच साईज येईन म्हणून असं भरपूर पाणी देऊन पण फायदा नाही आहे आणि कमी पाणी देऊन पण फायदा नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 58 दिवस पूर्ण झालेत. ह्या 58 दिवसामध्ये आपण या प्लॉटमध्ये भरपूर काही बदल केलेत. यंदा आपल्याला ह्या प्लॉटमध्ये सेटिंगसाठी चांगलाच प्रॉब्लेम आला होता, पण नंतर शेतकरी मित्रांनो भरपूर अशी सेटिंग ह्या प्लॉटमध्ये झालेली आहे. आपण सेटिंगमध्ये मागे पडलो होतो एका टायमामध्ये, पण आपण वेळेच सगळ्या गोष्टी कळून आपल्या जमिनीचा पोत बघून आपल्या प्लॉटला काय कमी पडतं आहे, त्यानंतर ह्या प्लॉटची काय म्हणजे त्याला काय पाहिजे जेणेकरून ती सेटिंग पूर्ण होईल, लोड होईल आणि आपली जी बारीक कळी होती, जी खारकासारी होऊन पिवळी पडत होती, ह्या प्लॉटमध्ये ही समस्या वाढली होती. म्हणजे आमच्या भागामध्ये हे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना झालं होतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे खताचं नियोजन करून आणि पाण्याचं नियोजन करून आपला प्लॉट आपण लोड करून घेतलं आहे. तसं पण यंदा सगळ्या शेतकऱ्यांना प्लॉट लोड करण्यासाठी खूप अशा तकलीफ झाल्यात, कारण वातावरण बरोबर नव्हतंच. ज्या टायमाला आपले सेटिंग टाईम चालू होतं त्या टायमाला ढगाळ वातावरण असणं, रात्री दमट वातावरण तयार होत होतं, सकाळी म्हणजे थंड वातावरण, दुपारी ढगाळ वातावरण, परत संध्याकाळी ऊन, म्हणजे 3-4 तासाला सगळं वातावरण बदलत चाललं होतं. त्यामुळं आपल्या प्लॉटला सेटिंगसाठी चांगलाच प्रॉब्लेम येत होता. तर शेतकरी मित्रांनो, 58 दिवसामध्ये आपल्या प्लॉटची साईज अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. 400 ग्राम, 500 ग्राम, 700 ग्रामपर्यंत पण फळं झालेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा प्लॉट नंतर चांगल्या प्रकारे लोड करून घेतला आहे. हे काही मागची सेटिंग पण आहे. तर शेतकरी मित्रांनो, यंदा आपल्या प्लॉटमध्ये 2 टप्प्यामध्ये सेटिंग झाली आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पालाची कॅनोपी, हिरवापणा, आता हे आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवणं आहे. कारण शेवटपर्यंत जर कॅनोपी आपली टिकून राहिली तर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये साईजला प्रॉब्लेम येणार नाही, त्यानंतर फळं लवकर मॅच्युअर होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता हा फळ अर्धा किलोच्या आसपास आहे आणि त्याला सिंगल जाळीचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रयत्न करत चाला की जोपर्यंत फळ आपला हिरवा आहे, त्यानंतर सिंगल जाळी चढायला सुरुवात झालेली नाही आहे, तोपर्यंत त्या फळाची साईज भरपूर अशी वाढून जात असते. तोच एक टाईम पिरियड असतो आपल्याजवळ, एक 10 ते 12 दिवसाचा. त्यात आपण साईज ही पूर्ण आणू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण आपल्या प्लॉटमध्ये पूर्ण साईजवर काम करतो आहे आणि साईजच्या बरोबर आपण प्लॉटचा वेल्टिंग असो किंवा भुरी असो, डावणी असो, करपा, त्यानंतर पानं पिवळे पाण्याचे जे प्रमाण वाढतात ते, हे सगळ्या गोष्टी आपण मेंटेन करतो आहे, जेणेकरून आपला प्लॉट हा शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा आपला खरबूजचा प्लॉट आहे. तर आपलं हे कलिंगडचा प्लॉट आहे. आपण 27 तारखेला लागवड केली ती, आज 12 तारीख, म्हणजे जवळपास आपल्या ह्या प्लॉटला 15 दिवस झालेत आणि ह्या 15 दिवसामध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन खूप छान प्रकारे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे सेट होऊन चांगला फुटवा, क्वालिटी, कॅनोपी, हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या प्लॉटमध्ये चांगले आहेत. आणि 4 दिवसापूर्वीच आपण अजून 2 एकरची लागवड केली, म्हणजे असं जवळपास आपलं 4 एकरची लागवड झाली आहे आणि दोन्ही प्लॉटमधलं अंतर हे 10 ते 12 दिवसाचं आपण ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपले प्लॉट
कलिंगड असो खरबूज असो हे तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या शेतकऱ्यांचे कलिंगड हार्वेस्टिंगला आलेले आहेत ते नक्कीच 22-23 रुपयापर्यंत रेट चालू आहे. आमचे शिवाजी शिंदे म्हणून असेच एक जिवलग मित्र आहेत बीडचे, त्यांचं 22.5 रुपयानं सिम्बा व्हरायटीचं सौदा झालेला आहे आणि उद्या ती कटिंग आहे. तर शेतकरी मित्रांनो, खूप कष्टाळू शेतकरी आहेत आणि चांगल्या प्रकारे खरबूज आणि कलिंगड करतात. तर शेतकरी मित्रांनो, अशाच आपल्या शेतकरी मित्रांसोबत जोडून राहा, एकमेकांची माहिती घेत चला आणि चांगल्या प्रकारे पिकं काढत चला. तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.